उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना फोन केलेला आहे। एकनाथ शिंदेंनी सुधीर साळवींकडून सद्यस्थितीची माहिती घेतली। उद्धव ठाकरेंनी सुद्धा विसर्जनाच्या तयारीची माहिती घेतली आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन लांबल्यानं दोन्ही नेत्यांनी सुधीर साळवी यांना फोन केलेला आहे, त्यांच्याकडून विस्तारानं माहिती जाणून घेतली आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। अजित पवारांच्या विरोधात अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। दमानी यांनी अजित पवारांच्या विरोधात कायदेशीर तक्रार केली आहे। महिला आयपीएस अधिकाऱ्याला कारवाईपासून रोखल्यानं अजित पवार अडचणीत आलेले आहेत। महिला आयपीएसला धमकवणाऱ्या अजितदादांवर कारवाई करा, दमानिया। कायदा सर्वांसाठी समान, कुणीही दादागिरी करू शकत नाही, दमानिया। अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या आयपीएसला रोखल्यानं अजित पवार हे चांगलेच अडचणीत सापडलेत। अंजली दमानिया यांनी या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलंय। अजित पवार यांच्या विरोधात मी कोर्टात जाणार आणि गुन्हा दाखल करून घेणार, असं दमानिया म्हणाल्या। अजित पवार यांच्या विरोधात एक आज कायदेशीर तक्रार दाखल केली आहे आणि ती मी होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, एसीएस होम इक्बाल चहल आणि डीजी महाराष्ट्र पोलीस यांच्या तिघांकडेही पाठवली आहे। आणि मला असं वाटतंय की आता आपण या सगळ्यांना एक धडा शिकवणं गरजेचं आहे आणि कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो, कोणीही दादागिरी करू शकत नाही, राजकारणी तर अजिबात नाही। आणि हे जे अवैध धंदे, जे दादागिरी, जी वाटेल ती लूट चालली आहे, एवढंच नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांवरचे जे पॉलिटिकल दबाव आहेत ते आता कुठेतरी थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी फेसबुक पोस्टद्वारे किंवा ट्विटरवर स्पष्ट केले की सोलापूर इथे कुठल्याही पद्धतीने कायदेशीर कारवाईमध्ये बाधा यावी अशा प्रकारचं फोन हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी केला नाही। किंबहुना तिथे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला होता आणि त्यामुळे ह्या विषयावर अधिक काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू इच्छित नाही। करमाळ्याच्या कुर्डू गावात अवैध गौण खनिजाचं उत्खनन सुरू होतं। या उत्खननावर कारवाई करण्यासाठी आयपीएस अंजना कृष्ण या गेल्या होत्या, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट अजित पवार यांना फोन लावला। अजित पवार यांनी फोनवरूनच कारवाई न करण्याचे आदेश दिले। त्यानंतर अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांना स्वतःच्या मोबाईलवरून फोन करण्याची विनंती केली। हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। त्यानंतर अजित पवार यांच्यावर जोरदार टीका झाली। या व्हिडिओनंतर अजित पवार यांनी काहीशी माघार घेत आपला सरकारी कामात अडथळा आणण्याचा उद्देश नव्हता असं सांगितलं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी थेट आयपीएस अंजना कृष्णा यांच्या विरोधात यूपीएससीला पत्र लिहिलं। त्यानंतर मिटकरींवर जोरदार टीका झाली। शेवटी मिटकरींनाही माघार घ्यावी लागली। अजितदादा, तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता। एका यूपीएससी देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल, मी कोण बोलतोय, थांब, ही जी भाषा आहे ही अजितदादांनी सुधारावी। तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर, तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं, त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केलाय। या अमोल मिटकरीमुळे अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळं करायला लावणार। ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा। महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती, मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे, हेच त्यातून निष्पन्न झालं आहे। त्या ठिकाणी तुमच्या त्या बेवड्या पदाधिकाऱ्यांनी हातबट्टी, संत्रा, अंमली पदार्थ मारणाऱ्या त्या तुमच्या कार्यकर्त्यांना जी फोन लावून दिला ना, त्याची पहिली परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे होते। अहो, तो प्युअर बेवडा आहे, गांजा फुकतोय, चरस फुकतोय, तसे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले। ते पहिले त्याच्यावर एनपीडी अंतर्गत कारवाई करा। सत्तेतल्या मंत्र्याकडून वर्तमानपत्रात फडणवीसांच्या जाहिराती देण्यात आल्या, पण जाहिरात देणारा मंत्री भाजपचा नाही असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। तर जाहिरात कुणीही छापली तरी रोहित पवारांना काय प्रॉब्लेम असा सवाल बावनकुळेंनी केलाय। तर फडणवीसांचा फोटो असलेल्या जाहिरातीवर 40-50 कोटी खर्च केले गेले असा आरोप राऊतांनी केलाय। वर्तमानपत्रांमध्ये, डिजिटल मीडियात आणि सोशल मीडियातही सध्या मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो असलेली जाहिरात झळकतेय।
या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं अर्पण करताना दाखवण्यात आलेत. सोबतच शिवरायांची राजमुद्राही आहे आणि देवाभाऊ एवढाच सूचक उल्लेख करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्र्यांच्या शिवाय कोणाचाही फोटो या जाहिरातीमध्ये नाही. जाहिरातीमध्ये आरक्षणावरून कुठलाही उल्लेख केलेला नाही. नुकताच मराठा आरक्षणावरून सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR काढला. त्यानंतर सगळीकडे देवाभाऊ अशा जाहिराती करण्यात आल्या आहेत. या जाहिरातीवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू झाल्याची चर्चा आहे. मुळात ही कालची जी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्यानेच दिलेली आहे का? तो मूळचा भाजपचा माणूस तर माझ्याकडे सगळी माहिती आहे. ही अज्ञात शक्तीने आपलं नाव का दिलं नाही? नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला. 40 ते 50 कोटी रुपये काल एका दिवसात खर्च झाले या महाराष्ट्रामध्ये जाहिरातबाजीवर. कुठून आले पैसे? कोणाचे पैसे? एकतर हा पैसा ठेकेदारांचा आहे, लाभार्थी बिल्डरांचा आहे, किंवा हा पैसा अंडरवर्ल्ड डॉन मंडळींचा आहे. राऊत हवेमध्ये किती बाण सोडणार आहेत? सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे आणि त्या प्रेमातून अशा जाहिरात येत असतात. काल देवेंद्रजींची जाहिरात सामनामध्ये आली नाही, त्यामुळं कदाचित तुमचं पोट दुखत असेल. काळ्या पैशाचा कारभार हा सामनाच्या कार्यालयामध्ये चालत असावा आणि सामनामध्ये ज्या काही जाहिराती येतात, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्या जाहिराती येतात त्या काळ्या पैशाने येतात का? हा माझा सवाल आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट सांगितली असावं असं नाही. कदाचित त्यांना खुश करण्यासाठी काही लोकांनी अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती या दिलेल्यात असं आम्हाला समजतं. असंही कळलेलं आहे की विरोधी पक्षातले एक नेते, एक मंत्री यांनीच या सर्व गोष्टींचा खर्च हा उचललेला आहे. सत्तेत असणारा एक मंत्री जो कदाचित भाजपचा नाही अशा व्यक्तीने हा पूर्णपणे खर्च केला असं आम्हाला समजतंय. लवकरच सांगेल. आम्ही आमच्या पुराव्यासकट क्लॅरिफिकेशन नंतर त्या ठिकाणी देऊ. नाही, कोणीही छापलं असेल तर रोहित पवारला काय प्रॉब्लेम आहे? जाहिराती छापून येणे किंवा जाहिराती छापणे किंवा जाहिराती येणे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या बद्दल एखादी जाहिरात आली, त्यांना काय आक्षेप आहे? कोणी छापू दे, त्याला काय फरक पडणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर उपमुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्यात सुद्धा झळकलेत. फडणवीसांचा फोटो असलेल्या या जाहिरातीवरून शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमची श्रेयवादाची लढाई नाही, मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करतंय असं शिंदे म्हणाले. श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करते आहे. आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे. ओबीसींचं अहित होऊ देणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केली आहे. ओबीसी विकास म्हणजे शिवकार्य, ते पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. आम्ही दबावापोटी नाही तर समाजाच्या प्रेमापोटी काम करतो असंही फडणवीस यांनी म्हटलं. या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही. आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे, काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही. ओबीसींचा त्या ठिकाणी उत्थान, ओबीसींचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही. आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका. आम्ही दबावापोटी काम करत नाही, आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो. त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल. समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात. त्या एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू. आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला म्हणून जे तुमचं आहे ते तुम्हाला आम्ही देतो आहे. त्यामुळे तुम्ही मागत राहा, जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेनं देत राहू. आणि बातमी बीड जिल्ह्यातून आहे. आमदार विजयसिंह पंडित यांचा मतदारसंघ असलेल्या गेवराईमध्ये ओबीसी बांधवांकडून लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. यावेळेला लक्ष्मण हाकेंनी विजयसिंह पंडितांवर जहरी टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी विजयसिंह पंडित आणि हाकेंसह समर्थकांमध्ये राडा झाला होता. स्ट्रीट डॉग आहे म्हणला, म्हणजे कुत्र्या म्हणला मला. काय म्हणला? कुत्रा. आपल्या खंडोबाचा वाघ्या जो असतो त्याला स्पर्श न झाला तर त्याच्या पाया आपण पडतो. पण हा महामूर्ख आमदार आणि मूर्ख आमदार